तुमचं खूप खूप अभिनंदन. जिल्हा नियोजन समितीवर सदस्यपदी तुमची नियुक्ती झालेली आहे. कसं बघता याला आणि नेमकं जर बघितलं गेलं की जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून खूपसे असे प्रकरण समोर येतात, खूप भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर येतात, त्याच्यावर तोडगा देण्यासाठी कसं नियंत्रण ठेवायचं? सर्वप्रथम मी आमच्या राष्ट्रीय नेत्या सुमित्राताई वहिनी अजितदादा पवार यांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर प्रफुल्लभाई पटेल, तटकरे साहेब, राजेंद्र जैन यांचंसुद्धा अभिनंदन करतो. माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांना, ज्याला राजकारणात फुल टाईम काम करत असतानासुद्धा 40 वर्षात काहीच नाही मिळालं, त्या पार्टीने आज मला एका छोटीशी काय कमिटी असून जिल्हा अध्यक्ष बनवलं आणि त्यानंतर मला या कमिटीत घेतलं. त्याबद्दल मी त्या सर्व नेत्यांचं अभिनंदन करतो. कसं काम करणार आता, कशा पद्धतीने तुम्ही हे करणार? जिल्हा नियोजन कमिटीचं खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांना, जिल्हाभर आमचे कार्यकर्ते आहेत, अनेक समस्या जिल्ह्यामध्ये आहेत, त्या समस्या सोडवण्यासाठी, कार्यकर्त्याचा मनोबल वाढवण्यासाठी या कमिटीचा मी पूर्णपणे फायदा घेईन. अनेक समस्या आहेत, शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, कामगाराच्या समस्या आहेत, त्यानंतर मजुरांच्या समस्या आहेत, विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत. या समस्या सोडवण्यासाठी जे काही नियोजन करता येईल जिल्ह्यामध्ये ते नियोजन करून त्या कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम मी जिल्हा सदस्य म्हणून करणार आहे. जिल्हा नियोजन समितीमध्ये मागच्या काळात जर बघितलं गेलं तर समन्वयांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. ते समन्वय नसते, त्याच्यामुळे भ्रष्टाचार आणि बाकीचे इतरही प्रकरण समोर येतात. त्या अनुषंगाने कसं बघतात? खऱ्या अर्थाने मी आता पहिल्यांदाच जिल्हा नियोजन समितीमध्ये जात आहोत. मला त्याच्यातलं खूप जास्त डीप नॉलेज नाही आहे, पण अभ्यासू असल्यामुळे, कार्यकर्ता असल्यामुळे कार्यकर्त्याच्या समस्या काय, कुठलं काम कशा पद्धतीने करून घ्यायचं, पालकमंत्री माननीय बावनकुळे साहेबांनी सुद्धा मला त्या दिवशी अभिनंदन करून सांगितलं का तुला आता या जिल्ह्यामध्ये चांगलं काम करायचं आहे, त्याच्यामुळे जे काही समस्या असेल, तू जे काही मागशील त्या करून देण्याचं काम मी पूर्णपणे तुझ्यासाठी करीन. सुनेत्राताई आल्या होत्या नागपुरात अजितदादांच्या नंतर, उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला त्यांचा दौरा होता. जिल्ह्यामध्ये कार्यक्रम झाले, पक्ष बांधणीकरिता त्यांच्याकडून नेमक्या काय गाईडलाईन आहे आणि काय पक्षाला ऊर्जा मिळाली का? एकाकडे जर तुम्ही म्हणाल खऱ्या अर्थाने 30 तारखेला जेव्हा ताई आल्या, त्या कार्यक्रम आम्हाला अगोदरच 8 तासा अगोदर आम्हाला कार्यक्रम मिळाला. 8 तासाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने पूर्ण बांधणी करणं फार कठीण होतं. तरीही एअरपोर्टवर कमीत कमी 2,500 ते 3,000 कार्यकर्ते तेवढ्या उन्हात, 46च्या उन्हामध्ये उभे होते आणि ताईचं हजारो कार्यकर्त्यांनी, ग्रामीणच्या हजारो कार्यकर्त्यांनी ताईचं स्वागत केलं. ताईंना सर्वांनी अभिनंदन केलं. त्यानंतर ताई सर्व कार्यकर्त्यांना विजयगडमध्ये भेटल्यात, तिथेसुद्धा सर्वांचं अभिनंदन केलं, सर्वांना कामाला लावण्याची ताकद दिली. आणि सोबतच जातून आम्ही कामठीला जे नगरसेवक निवडून आले, 7 नगरसेवक जे निवडून आले, त्यांचा सत्कार आणि जे नगर परिषदेमध्ये उपाध्यक्ष बनले त्यांचाही सत्कार आम्ही ठेवला होता. तिथेसुद्धा ताईने सर्व कार्यकर्त्यांना अभिनंदन केलं, सर्वांचं स्वागत केलं. पहिल्यांदा दादांची फार इच्छा होती. जेव्हा आम्ही सांगितलं दादा की आपल्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्याच्या जिल्ह्यामध्ये आपण उपाध्यक्ष बनवलं नगर परिषदेमध्ये, दादा फार खुश झाले होते. पण आम्ही दादाला भेटायला जाण्याच्या अगोदर दादा आमच्यातून सोडून गेले. मी तीच भावना ताईंना सांगितली. ताईंनी म्हटलं का मी जिथे दादा येणार होते तिथे मी नक्कीच येईल. आणि ताईंनी खऱ्या अर्थाने या 30 तारखेला आम्हाला वेळ दिली. फार शेवटच्या क्षणाला निवडणुका, विधान परिषदेच्या निवडणुका असल्यामुळे येते की नाही हा आमच्यासमोरचा प्रश्न होता. तरीही वेळात वेळ काढून ताई आल्यात आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांना एक भरोसा निर्माण केला, विश्वास निर्माण केला का दादांचं राहिलेलं अधुरं काम कार्यकर्त्याला कुठेही तडी जाणार नाही. पूर्णपणे कार्यकर्त्याचा उत्साह वाढवून कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम मी करीन असं आश्वासन दिलं. दुसरं एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितलं की येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये कमीत कमी ज्या पद्धतीनं आता हे झालं आहे, युती झाली आहे, तशीच युती राहून आपण जिल्हा परिषदमध्ये 10 ते 12 निवडून जिल्हा परिषद सदस्य निवडून आणण्याची जबाबदारी राजाभाऊ तुझ्यावर आहे आणि हे तू कर असं मला आश्वासन दिलं त्यांनी. काय तयारी आहे सर आपली जिल्हा परिषद? आपण सर्कल वाईज पूर्ण आता दौरे झाले आहेत, सर्कल वाईज कार्यकर्ते तयार झाले आहेत. सर्कल वाईज आता पूर्वी जिल्ह्यामध्ये तसं काही कुठंच काम नव्हतं, पण आज मी जिल्हा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मला संधी मिळाली आणि पूर्ण जिल्हाभर फिरलो. त्यानंतर मी जिल्हाभर आता कंटिन्यू जिल्हाभर दौरे राहतात. अनेक कार्यकर्ते, अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते सोडून येत आहेत, BJPचे कार्यकर्ते, शरद पवार पार्टीचे कार्यकर्ते आमच्यासोबत जोडत आहेत. त्यांना आता विश्वास निर्माण झाला का इथे कोणीतरी एक चांगला विश्वासपात्र अध्यक्ष आहे, त्याच्यासोबत राहून आपल्याला काहीतरी न्याय मिळेल. आणि पहिल्यांदी या जिल्ह्यामध्ये 8 वर्षाच्या काळामध्ये जिथे अनिल देशमुख आणि बंगसाहेबाच्या व्यतिरिक्त दुसरा कोणीच निवडून येत नव्हतं त्यांच्या मतदारसंघाच्या, तिथे दुसऱ्या मतदारसंघात आम्ही निवडणूक लढवली आणि चांगले कॅन्डिडेट निवडून आले. त्यासाठी
कार्यकर्त्याचा विश्वास निर्माण झाला की आता आपल्याला संधी मिळेल. जिथं कुठेच संधी घराणेशाहीची संधी होती ती संधी बाळगून आता नवीन संधी आपल्याला मिळेल हा विश्वास कार्यकर्त्यामध्ये निर्माण झाला. म्हणून अनेक कार्यकर्ते आज जुळत आहेत. मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदमध्ये NCP अजित पवार गटाला यश प्राप्त होईल असं निश्चय आहे. बिलकुल निश्चय आहे. मी कॉन्फिडन्सली सांगतो की या निवडणुकीमध्ये खूप मोठं सांगत नाही पण 10 ते 12 जिल्हा परिषदच्या निवडणुका नक्कीच निवडून येईल इतकं कॉन्फिडन्सली मी सांगू शकतो.